नमस्कार, मी पल्लवी आज तुमच्याकरिता घेऊन आलेली आहे मस्त नवीन झटपट नाश्ता। आता तुम्ही रोज म्हणत असाल की ही तोच काय नाश्ता, जुना नाश्ता, काहीतरी रेसिपी टाकत असते, पण आजच्या रेसिपीला तुम्ही बिलकुल कंटाळणार नाहीत, कारण आजची रेसिपीज खूप भारी आहे, खायला पण खूप चवदार आहे, बनवायला पण खूप झटपट तयार होते आणि आजची रेसिपी ही बटाट्यापासून आणि ब्रेड पासून तयार होते। मग तुम्ही नक्की ट्राय करा, खूप सोपी रेसिपी आहे आणि पाहिली कीच तुम्ही बनवाल, कारण रेसिपीज खूप भारी आहे, कुरकुरीत मस्त चीजी नाश्ता आहे। आता यामध्ये तुम्ही चीज पण वापरू शकता, पाहू शकता मस्त असा चीज यामध्ये घालू शकता। मग कशी करायची ही रेसिपी चला तुम्हाला सांगते, खूप सोपी आहे आणि नवीन आहे। तुम्ही हे डब्याला पण रेसिपी नेऊ शकता, नाश्ता पण करू शकता, मुलांना मधल्या टाइमामध्ये पण बनवून देऊ शकता, खूप चांगली आहे आणि हेल्दी पण आहे, कारण याबरोबर पुदिन्याची चटणी किंवा मग घरी बनवलेलं केचप, रेडीमेडचं केचप वापरू शकता आणि चवीला खूप भारी लागते। खरंच खूप भन्नाट रेसिपी आहे। मग कशी बनवायची पाहूयात। तोंडामध्ये टाकली की अजून तोंडाला पाणी सुटतं, किती खावंसं असं वाटतं, एवढी भारी ही चीजी रेसिपी आहे आजची। नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ न स्किप करता नक्की शेवटपर्यंत पहा, सविस्तर व्हिडिओ तुम्हाला सांगणार आहे, थोडक्यातच आहे, जास्त व्हिडिओ मोठा पण बनवलेला नाही। चला मग रेसिपीला आपण सुरुवात करूयात। त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल, असे नवनवीन व्हिडिओज पाहिजे असतील तर पटकन आता कृष्णा फॅमिली व्लॉग्सला सबस्क्राइब करा। तर चला आजची रेसिपी कशी बनवायची सांगते। तर इथे मी बटाट्याची चटणी घेतली। आता ही चटणी कशी बनवायची तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे, मी तुम्हाला बनवलेली दाखवली नाही, कारण व्हिडिओ खूप मोठा होतो। तर बटाटे घ्यायचे उकडलेले, त्यामध्ये कच्चा कांदा घालायचा चिरून, खूप सारी कोथिंबीर घालायची, गरम मसाला घालायचा, धना पावडर असेल धना पावडर घालायचे, लाल तिखट घालायचे आणि मस्त मिक्स करायचे, चवीपुरतं मीठ घालायचे, झाली तुमची बटाटा चटणी। आता पुदिना चटणी कशी बनवायची हे तुम्ही सर्च करून पाहू शकता। त्यानंतर आता तुमच्याकडे असेल घरी चीज, तर तुम्ही मोझरेलाचं चीज किंवा चीज क्यूब कोणतंही चीज इथे घेऊ शकता, असं नाही की एकच चीज कोणतं पण लागतं, स्लाइस पण वापरू शकता तुम्ही। चला मी ते मोझरेलाचं चीज होतं घरामध्ये, ते मोझरेलाचं चीज घेतलंय। आता हे नसेलच तर तरीही तुम्ही हा नाश्ता बनवू शकता, कारण बटाट्याची चटणीच इथे महत्वाची आहे। ब्रेड, तर मग आता आपल्याकडे जे ब्रेड असतील ते ब्रेड घ्यायचे, असे गोल एखाद्या वाटीने किंवा तुमच्याकडे जे एखादं भांडं असेल त्याने असे कट करून घ्या गोल आकारामध्ये। आता हे ब्रेड खूप मोठ्या साईजचे आहेत, म्हणून माझे जे स्नेक आहेत पोटॅटोचे ते मोठ्या साईजचे झाले। तुमच्याकडे छोटाले ब्रेड असतील तरीही चालतं। आता ब्रेड कट करून घेतलेत, एका बाउलमध्ये पाणी घ्यायचंय आणि पाण्यामध्ये अलगद ब्रेड टाकलं की काढायचंय आणि हाताने असं प्रेस करून शक्य होईल तेवढं पाणी आपल्याला त्यामधलं काढून घ्यायचंय, कारण पाणी बिलकुल ठेवायचं नाही, तळायला खूप वेळ लागतो आणि नाश्ताही व्यवस्थित बनत नाही। किंवा मग असं हातावरती ब्रेड ठेवून तुम्ही असंही पाणी त्यावरती टॅप करून घेऊ शकता। अशा प्रकारे केलं तर अगदी चांगलं। दोन्ही पद्धती चांगल्या सोप्या आहेत। तर मी आता सर्वप्रथम ब्रेड भिजवून घेतलेले आहेत। आता ब्रेड भिजवल्याशिवाय नाश्ता बनवू शकत नाही। आता इथे ब्रेड भिजवल्यानंतर आपल्याला बटाट्याची चटणी घ्यायची। आता चटणी कशी बनवायची तुम्हाला झटपट सांगितलंय, तुम्ही व्हिडिओ परत मागे जाऊन पाहू शकता, त्यामध्ये काय काय टाकायचे, तर एकदाच लक्षात नाही आलं तर डबल रिपीट करून पहा। आता त्यामध्ये बटाट्याची चटणीची एक वाटी बनवायची, त्यामध्ये चीज घालायचे आणि चीज असं मस्त बॉल मध्ये पॅक करायचे। आता पॅक करून झालेला एक बॉल, कारण खूप सोपी रेसिपी आहे, झटपट आहे, तुम्हाला तर लक्षातच आला असेल किती पटकन रेसिपी तयार होते, फक्त बटाटा उकडलेलं पाहिजे। अगदी 10 मिनिटांमध्ये तुम्ही हा नाश्ता मुलांना बनवू देऊ शकता, नाश्त्याला किंवा मग टिफिन मध्ये पण, आणि सकाळी सकाळी घाई गडबड असते तर आवडीने ही मुलं खातील पण आणि हेल्दी पण आहे। चला दुसरा बॉल पण तयार झालाय, तर मला फक्त 4 बॉल बनवायचे आहेत, कारण ते ब्रेड मोठाले आहेत, तर 4 बॉल मध्ये एक जणाचा नाश्ता तयार होतो, कारण हे तेलकट असल्यामुळे आपण जास्त खाऊ शकत नाही। पण तेलकट म्हणजे जास्त तेलकट होत नाही बरं का, असं तुम्ही म्हणाल की मी तेलकट म्हटलं की खूप तेलकट, बिलकुल तेलकट होत नाहीत, पण शेवटी तळलेलं असतं म्हणजे तेलकटच असणार ना। मग चला
हे अशा प्रकारे छान बॉल बनवून घ्या। आता तुमच्याकडे जे ब्रेडचे साईडचे तुकडे राहिलेले तुम्ही ते मिक्सरला फिरवून जे बॉल आपण तयार करतो तर हे असे पोटॅटोचे त्यामध्ये ते जे मिक्सरमधून फिरवलेलं क्रश आहे ते या बॉल बुडवून घेऊ शकता, कारण ते वाया जात नाही। पण माझ्याकडे खूप घाई होती म्हणून मी ते तसेच ठेवले, पण मी ते वाया जाऊ देणार नाही। तुम्हाला दुसरा पण ऑप्शनल सांगते त्याचं काय करायचं। तर हे पहा, आता जे बॉल होता ते ब्रेडवर ठेवला भिजलेल्या आणि असं अलगद हाताने त्याला मस्त प्रेस करून छान गोल गिट्टिंग बॉल सारखं बनवायचंय। तर चला असे झटपट आपण ब्रेडमध्ये त्याला कव्हर करून घेणार आहोत। खूप सोपं आहे, बिलकुल हार्ड जात नाही, झटपट तयार होतं। आता दुसरा ऑप्शनल आहे या ब्रेडच्या तुकड्यांचं काय करायचं। मस्त तुपामध्ये तव्यावरती हे ब्रेडचे तुकडे भाजायचे, नुसते खायचे किंवा मग चहात बुडून खायचे, खूप भारी लागतात। किंवा मग डायरेक्ट मिक्सरला फिरवून हे बॉलला तुम्ही त्याचे क्रम्बल्स चिटकू शकता अजून, त्यामुळे तुमचा नाश्ता अजून कुरकुरीत आणि खुसखुशीत होऊ शकतो। पण चला माझ्याकडे घाई होती म्हणून मी त्याचं दुसरं ऑप्शनल सांगितलं, त्या पद्धतीने मी ते ब्रेडचे तुकडे बनवून खाल्ले। तर आता बॉल तयार झालेले आहेत, मस्त कडकडीत तेल गरम करायचंय आणि हाय टू मीडियम फ्लेमवर आता हे बॉल मस्त चारही बाजूने तळून घ्यायचे। एकदम फुल गॅसवर सगळे बॉल तळून घेऊ नका, गॅस शेवटी कमी करा, म्हणजे बॉल तुमचे चांगल्या प्रकारे तळतील आणि मधलं जे चीज आहे ते मस्त मेल्ट होईल आणि छान चीजी बॉल्स तुमचे तयार होतील। तर कसा वाटला आजचा हा झटपट नाश्ता, तुम्हाला आवडलाच असेल, कारण खूप सोपा आहे आणि खायला पण भारी लागतं। आणि ज्या नाश्त्यामध्ये चीज असतो तो नाश्ता तर भारीच लागतो असं मला तरी वाटतं, कारण मला खूप आवडतं चीजवाला नाश्ता, कारण चवीला खूप भारी लागतो चीज असल्यामुळे, खायला मज्जा येते। तर हे पहा मस्त खरपूस बॉल तळून घ्यायचेत। तर ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा, तुमचा बॉल फुटणार वगैरे बिलकुल काहीच भीती नाहीये, कारण खूप सोपी आहे रेसिपी आणि नक्की ट्राय करा, कारण चवीला पण खूप भारी आहे आणि तुम्हाला नक्की आवडेल। मुलांना तर तुम्हाला सांगते, एकदा जर हे बॉल्स खाल्ले तर मुलं रोज मागतील तुम्हाला, एवढा टेस्टी लागतो। एकदा ट्राय करा, पण त्यासोबत पुदिना चटणी अवश्य बनवा। लहान मुलांना पाहिजे असेल तर मुलं केचप बरोबर पण खातात, कारण केचप पण मुलांना खूप आवडतं। पण मोठ्यांना जर खायचे असेल तर पुदिना चटणी आणि केचप दोन्ही द्या, मोठे सुद्धा खूप आवडीने खातील हा झटपट नाश्ता। चला मग एकदा नक्की ट्राय करा आणि नवीन रेसिपी अजून पाहायच्या असतील अशाच तर मग जाता जाता कृष्णा फॅमिली व्लॉग्सला सबस्क्राईब करा। नाश्ता आवडला की नाही कमेंटद्वारे कळवा आणि एवढा छान नाश्ता तुमच्यासोबत शेअर केलाय मग एक लाईक नक्की करा। तर तुम्हाला हे नाश्ता तयार झालेला दाखवते, पाहू शकता तुम्ही किती छान झालाय, मध्ये पण खूप छान खुसखुशीत झालाय, वरती पण खूप क्रिस्पीपणा आलाय त्याला। आता असं मस्त पुदिना चटणी आणि केचप बरोबर खायचा, खूप भारी लागतो। आता तुम्ही म्हणाल किती भारी लागतो, किती, एकदा ट्राय तर करून पहा, मग तुम्हाला समजेल किती भारी लागतो। तर मग भेटूत नवीन व्हिडिओ